खरं तर होळीच्या दिवशी मी पुरणपोळी बनवलीच नाही. चंद्रग्रहण आहे, आज करत नाही, उद्या करत नाही, अशा कन्फ्युजनमध्ये माझं हे राहूनच गेलं होतं आणि सारखं मनाला खंत वाटत होती की आपण देवाला नैवेद्यच बनवलं नाही. त्यामुळेच आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच मी हे पुरणपोळीचा बेत केला होता आणि 1 वाटी पुरणासाठी 1 वाटी गूळ घेतला होता आणि जेव्हा आपल्या पुरणामध्ये ती पळी स्टँड होऊन जाते तेव्हा समजून जायचं की आपलं परफेक्ट पुरण बनून तयार आहे. तर कटाची आमटी बनवून ठेवली आणि थोडं भज्याचं पीठ पण मिक्स करून ठेवलं, जेणेकरून नंतर गरमागरम भजे सुद्धा करता यावे. पुरणपोळींचा स्वयंपाक व्हिडिओमध्ये एवढा सोपा वाटतो तेवढा अजिबात नाहीये. एवढा पसारा होऊन जातो, किचन वटा वगैरे सगळं खराब होऊन जाते. अगोदर मी हे सगळं क्लीन करून घेतले, कारण मला अशा किचन वट्यावर पोळ्या अजिबात बनवायच्या नव्हत्या. मी उपवास सोडायला रात्री उशीरच होणार होता, त्यामुळे मी अगोदर किचन वगैरे क्लीन करून घेतली आणि संध्याकाळची थोडीशी कामे आवरली. त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली आणि मस्त पोळी बनवायला घेतली. अगोदर मला पुरणपोळी बिलकुल जमत नव्हती, पण आता मला एवढ्या छान पुरणपोळ्या जमायला लागलेत. मस्त असं जेवण केलं. व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.